मलय मेहताच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। डोंबिवली दुर्घटना प्रकरणी मलय मेहताला 31 मे पर्यंत कोठडी। मलय मेहतासह पत्नी स्नेहा मेहता हिला देखील पोलीस कोठडी। जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरण 3 आरोपींचा अंतरिम जामिनासाठी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज। न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांकडून खुलासा मागितला। दौंडमधील खामगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकले। भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5500 मतांची भेट। दौंडच्या खामगावमध्ये लागलेल्या बॅनरवर उल्लेख। बारामतीमध्ये जय पवारांकडून नागरिक कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी। जय पवारांकडून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न। नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरेंकडून 58,63,000चा खर्च तर नितीन गडकरी यांच्याकडून 56,51,000चा खर्च। नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच। स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या मालवणमधील विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर काळजी घेण्याच्या नाईकांच्या सूचना। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पदवीधर मतदारसंघासाठी काम करणार, रवींद्र चव्हाण यांची माहिती। पुण्यातील खडकवासला धरणामधून इंदापूरसाठी पाणी सोडावं, आमदार दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी। इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळाची स्थिती।